सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, जय शिवराय, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय सेवा, जय अशोक सम्राट। मी रुग्णसेवक सुरेश ताडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष, दयावान सरकार सामाजिक संघटना तथा संस्थापक अध्यक्ष रुग्णसेवक सुरेश ताडे मित्र परिवार। आपण सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सोशल मीडियावर येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 1 वर्षापासून प्रभाग क्रमांक 10 बेनोड्यामधील लुंबिनी नगर तेथील संपूर्ण नागरिकांना रमाई आवास योजना घरकुलचा लाभ मिळावा म्हणून सतत आंदोलन, निवेदन आणि त्याचा पाठपुरावा सतत सुरू होता। आज महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी रवींद्र पवार यांनी त्या संदर्भामध्ये लेखी पत्र दिलं आहे की आपण तात्काळ लुंबिनी नगरमध्ये रमाई आवास योजनेच्या घरकुल बांधणीला प्रारंभ करत आहोत। जे अनेक वर्षापासून तिथल्या नागरिकांचे स्वप्न होते की आम्हाला रमाई आवास योजनेचा लाभ भेटला पाहिजे, ते आज आपलं स्वप्न आणि आपण मला दिलेली साथ, माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण सहकार्य केलं, त्या आंदोलनाची दखल आज प्रशासनाने घेतली आणि लुंबिनी नगरमध्ये रमाई आवास योजनेच्या घरकुलला बांधणीला आज NOC मिळाली। काही नगरसेवक असतील, आजी असतील, माजी असतील, त्यांनी हे काम प्रामुख्याने करून घ्यायला पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी श्रेयाच्या लढाईमध्ये हे सर्व प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून गुंतागुंतीमध्ये होतं। श्रेयाच्या लढाईमध्ये आम्ही कोणत्याही श्रेयाची लढाई न लढता लुंबिनी नगरमध्ये असलेल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्काची लढाई लढलो, म्हणून आज आमचा विजय झाला। आज आमचे रवींद्र पवार साहेबासोबत त्या ठिकाणी मीटिंग झाली। त्या ठिकाणी कांबळे साहेब होते, पारधी साहेब होते। त्यांनी सांगितलं, त्यांना विनंती केली की ज्या लोकांचा रमाई आवास योजनेमध्ये जे 1100 लोकांचं मी आंदोलन केलं होतं, त्याच्यामध्ये 1100 प्लस 27,50,00,000 रुपये महानगरपालिकेला प्राप्त करून दिले होते, त्या लोकांचा निधी महानगरपालिकेमध्ये उपलब्ध आहे। त्या लोकांना म्हटलं तात्काळ आपण ज्याच आठवड्यामध्ये चेक प्राप्त करून द्या आणि जेवढेही महानगरपालिके क्षेत्रामध्ये ज्या लोकांचा प्रथम टप्पा अटकलेला आहे तो सुद्धा आपण त्यांना तात्काळ द्यावा। त्या सरांनी आम्हाला पत्र दिलं आहे आणि ज्या लोकांचा प्रथम टप्पा थांबलेला आहे, प्रथम अनुदान थांबलेलं आहे ते सुद्धा, आणि लुंबिनी नगरमधील संपूर्ण नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद। आपण सर्वांनी रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा असं जाहीर आवाहन आपणच करतो आणि पुनश्च